भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेस त्यांच्या चरणी आपण अभिवादन करावं अशी जयंती उत्सव समितीच्या वतीने आपणास विनंती. अभिवादन प्रसंगी प्रबोधनकार आयुष्यवान प्राध्यापक श्याम मोडे सर त्यांच्यासमोर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख अतिथी जगण्यानं पराभूत व्हावं असंच तर होतं गाव माणसाचं. जगण्यानं पराभूत व्हावं असंच तर गाव होतं माणसाचं. राखच व्हावी अंकुराची असंच तर होतं रान माणसाचं. राखच व्हावी अंकुराची असंच तर होतं रान माणसाचं. बाबासाहेब तुम्ही आलात असे की अग्नीचे लक्ष्य समुद्र झाले. बाबासाहेब तुम्ही आलात अग्नीचे लक्ष्य समुद्र झाले. तीव्र उधाण होत उठल्या लाटा अशा की दळ्या काळोख्याच्या. कुठल्या लाटा अशा की दऱ्या काळोख्याच्या गेल्या जळून लेखणीच्या प्राधानानं तुमच्या ठिकाणी झाली कुंठा. बाबासाहेब जन्माच्या या पाषाणाचा तुम्ही केला अजिंठा. बाबासाहेब तुम्ही जन्माच्या या पाषाणाचा तुम्ही केला अजिंठा. बाबासाहेब तुम्ही 14 तळ्याला स्पर्श केला आणि पाणी शुद्ध झालं. तुम्ही नाकारलेल्या या माणसांना स्पर्श केला आणि माणसं बुद्ध झाली. बाबासाहेब तुम्ही 14 तळ्याला स्पर्श केला आणि पाणी शुद्ध झाले. तुम्ही नाकारलेल्या माणसांना स्पर्श केला आणि माणसं बुद्ध झाली. असा विश्वास दोन मान्यवरांच्या उपस्थितीत प्रबोधनकार आयुष्यमान प्राध्यापक श्याम मोडे सर यांचा बिनज्योती गौरव सोहळा संपन्न करत असताना या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिजितजी बंटी जयस्वाल तथा प्रमुख अतिथी मधुकरजी तौर साहेब, ॲडव्होकेट निकमजी साहेब यांच्या उपस्थितीत आजचा हा बिनज्योती गौरव सोहळा संपन्न. या विषयावर त्यांनी PhD केलेली. सत्यशोधक चळवळीचे प्रबोधनकार आणि वक्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांची ख्याती आहे आणि त्यांनी प्रबोधनपर व्याख्यान केलेले. त्यांचे काही ग्रंथ प्रकाशित आहेत. शिक्षक दिन पर्यायी सांस्कृतिक राजकारण या ग्रंथाचं त्यांनी संपादन केलेलं आहे. सत्यशोधकी साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषणे या ग्रंथाचंही त्यांनी संपादन केलेलं आहे. अग्निफुले या 4थ्या सत्यशोधकी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे ते संपादक आहेत. 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन या ग्रंथाचंही त्यांनी संपादन प्रकाशन वगैरे केलेलं आहे. आणि इतर स्मरणिका जेवढ्या निघत आहेत सत्यशोधक चळवळीतल्या बाबासाहेबांच्या किंवा फुलेशाह आंबेडकर चळवळीतल्या त्याच्या संपादनामध्ये ते आहेतच. त्यामुळे ती यादी वाचलेली नाही आपण. याशिवाय त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, परंतु त्या प्रमुख पुरस्कारापैकी यल्लाप्पा तायबा वैदू हे पनवेलच्या मोठ्या प्रतिष्ठाननं त्यांना सामाजिक परिवर्तन पुरस्कार हा 2012 साली दिलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेत महाराष्ट्राचा राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार हा त्यांना 2016 साली मिळालेला आहे. समता रक्षक दल परभणी यांचा राज्यस्तरीय समता पर्व पुरस्कार हा 2016ला दिलेला आहे. महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ नायगाव जिल्हा नांदेड यांचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाज प्रबोधन पुरस्कार हा 2017 साली त्यांना मिळालेला आहे. याबरोबरच सत्यशोधक चळवळीत त्यांना अनेक पुरस्कार दिलेले आहेत. ते म्हणून मी मुद्दाम खूप लांबी यादी म्हणून वाचत नाही. याबरोबर त्यांनी सत्यशोधक समाजाचा युवा संघटनेचा पहिला राज्याध्यक्ष म्हणून पद सांभाळलेलं आहे. अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी पद सांभाळलेलं आहे. सत्यशोधकी साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषदेचे ते कार्यवाह आहेत. अखिल भारतीय सत्यशोधकी साहित्य संमेलन देऊळगाव राजा 2006 सालीचे ते मुख्य संयोजक आहेत. याबरोबरच अखिल भारतीय सत्यशोधक महिला परिषद देऊळगाव राजा
हे 2008 साली झालेल्या या परिषदेचे तेही मुख्य आयोजक आहेत. याबरोबर अखिल भारतीय सत्यशोधक युवा परिषद 2009 साली देऊळगाव इथे झाली होती, त्याचेही ते मुख्य आयोजक आहेत. तिसऱ्या राज्यस्तरीय सत्यशोधक शिक्षक आशय परिषदेचा मुख्य आयोजक 2011 साली होते आणि सत्यशोधक एल्गार या नियतकालिकाचा अतिथी संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडलेली आहे. तसे खूप मोठे त्यांचे काम आहे, पण मी मुद्दाम निवडक गोष्टीचा आपल्याला सहभाग सांगतो. यानंतर 2003 पासून अखिल भारतीय सत्यशोधक समाज आणि सत्यशोधकी साहित्य संस्कृत परिषदेचं ते वक्ता म्हणून, अध्यक्ष म्हणून वगैरे त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पडलेल्या. 2003 नंतर अखिल भारतीय सत्यशोधक समाज आयोजित सर्व सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनामध्ये ते वक्ते आहेत, साहित्य संमेलनामध्ये ते वक्ते आहेत. त्यामुळे ती यादी खूप मोठी आहे. त्याच्यामध्ये सगळ्या कार्यक्रमामध्ये ते वक्ते म्हणून आहेत. विद्रोही साहित्य सांस्कृतिक चळवळ जी आहे महाराष्ट्रामध्ये, त्या चळवळीमध्ये धुळे, बुलढाणा, परभणी वगैरे अनेक ठिकाणी त्यांनी परिसंवादाचा वक्ता म्हणून, काही परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा जबाबदारी पार पडलेली. संत तुकोबाराय साहित्य परिषद आयोजित औरंगाबाद, चंद्रपूर येथील मराठा साहित्य संमेलनात सत्यशोधक साहित्यावर परिसंवाद वक्ता म्हणून त्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. नंदुरबार इथं आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी विचारवेध संमेलनात वक्ता म्हणून ते सहभागी होते. अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन वाशिम परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली. भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषद औरंगाबाद आयोजित 4 भूमिपूजन साहित्य संमेलनात त्या परिसंवादाचे वक्ते होते. अनेक संमेलन आहेत, अनेक परिसंवाद आहेत, तिथे यादी वाचून दाखवणं शक्य नाही. म्हणून मित्र या नात्याने मी हे शॉर्टमधून त्यांची माहिती दिली. आपल्या गेवराई इथे आपण 2007 साली अखिल भारतीय संमेलन उज्ज्वल निकम यांच्या हाताने उद्घाटन होऊन डॉक्टर साळुंके अध्यक्ष होते. त्यातही त्यांनी प्रमुख सचिवच होते ते त्यावेळेस राष्ट्रीय कार्यकारिणीचे, आणि ते वक्तेही होते. अनेक कार्यक्रमात ते आहेत. गेवराईच्या काय सगळ्याच साहित्य संमेलनात ते प्रमुख वक्ते असतात. त्यामुळं काय की खूप मोठा परिचय, काम सतत चालू आहे, त्यांचं काम सतत चालू आहे. कारण महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते सत्यशोधकी सभेचे. पण मित्र या नात्याने मी आपल्या निवडक त्यांचा परिचय दिला, कारण वक्त्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ घेऊ नये आपण या चळवळीतल्या आपल्या तुमच्याच एक भाग म्हणून मी असल्यामुळं मी त्याचं भान ठेवतो. आणि त्यांचं काम या बाहेरही खूप आहे, जे माणूस म्हणून जे माणसामध्ये करतात अशा ते स्वतः भटक्या विमुक्त बंजारा समाजाचे जरी असले तरी या चळवळीची जी मी यादी वाचली ती फुले शाहू आंबेडकर चळवळीचे ते पक्के आंबेडकरी कार्यकर्ते असल्यामुळं ते रात्रंदिवस सक्रिय आहेत, कामाशी प्रामाणिक आहेत. खिशातून पैसे घालून अनेक अधिवेशनात त्यांनी चाट बसून घेतलेली हे मी त्यांच्यासोबतचा सहकारी म्हणून सांगतो. परिचय खूप मोठा आहे. अशा या परिवर्तनवादी चळवळीचा वक्ता आज आमचे किशोरजी कांडेकर यांनी मला ज्यावेळेस काम सांगितलं की आपल्याला वक्त्यांची यादी आवश्यक आहे, तर मी पहिलं नाव त्यांचं घेतलं. कारण खऱ्या हाडामासाचा आणि मनापासून काम करणारा हा बहुजन चळवळीचा कार्यकर्ता आज आपल्याला लाभलेला आहे. मी आपल्यामध्ये वेळ न गवता डॉक्टर श्याम गुडे यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. पावणे 9 वाजलेले आहेत. मला वाटतं तुम्ही सगळे जेवढे आलात तेवढे जेवून आलेले असाल, मी असं गृहीत धरतो. मी तेवढा जेवायचा बाकी आहे. त्याच्यामुळं जेवलेल्यांनी उपाशी माणसाचं जेवढं बोलल तेवढं ऐकून घेतलं पाहिजे, कारण त्याला बिचाऱ्याला काळजी आहे, जेवायला भेटलं पाहिजे लवकर म्हणून तो सांगितलं. ते रविदासांनी सांगितलं. नंतरच्या काळात फुलेंनी विद्येविणा मती गेली, मतीविणा नीती गेली, नीतीविणा गती गेली, गतीविणा वित्त गेले, वित्ताविणा शूद्र खचले. काही लोक शूद्र शब्द जे आहे ते बदलतात आणि बहुजन खचले. कशासाठी बहुजन? अरे कशाला लाच नाही? ज्या देशातल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र ठरवलं आणि त्यांचा राज्याभिषेक नाकारला. अरे आपला बाप जर शूद्र असन
तर आपण कसले स्वर्ण आहोत, आपण कसले क्षत्रिय आहोत? शिवाजी महाराज जर शूद्र असेल तर महाराष्ट्रातला मराठी बोलणारा प्रत्येक माणूस शूद्र आहे. शिवाजी महाराजाला मानणारा प्रत्येक माणूस शूद्र आहे. बापच शूद्र असेल तर लेकरू कसं काय क्षत्रिय आणि स्वर्ण जन्माला येईल? कशासाठी लाजायचंय? त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते या पुस्तकाच्या समारोपात सांगितलेलं आहे की या देशामध्ये शूद्रांचा सगळ्यात मोठा शेवटचा राजा कोण जन्माला आला तर छत्रपती शिवाजी महाराज आले. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1000 चरणांचा कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजीराजे भोसले नावाचं जगातलं पहिलं चरित्र शिवाजी महाराजांचं लिहिलं आणि आपल्याला तेच सांगितलं की शूद्रांचा सगळ्यात श्रेष्ठ राजा छत्रपती शिवाजी. आपला बाप शूद्र आहे, आपण शूद्र आहोत, काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. आणि शूद्र किती करतं बघार असतं, मग बघा म्हणावं शिवाजी महाराजांकडे किती करतं बघार असतात. ही गोष्ट आहे ना, हे बघितलं पाहिजे ना. म्हणजे फुले जे सांगतात ते बाबासाहेब सांगतात. म्हणजे कल्पना करा की आपण कुठल्या स्थितीतून जातो आहोत. त्यामुळं ही सगळी लढाई कशाची आहे तर इथे 2 व्यवस्था हजारो वर्ष काम करतायत. एक संस्कृती आहे ज्याला श्रमण संस्कृती म्हणतात, त्याला आम्ही कृषी संस्कृती म्हणतो. शेत कसतं, गाय पाळतं, म्हैस पाळतं, शेतातनं चारा आणतं, गाई म्हशीला देतं, त्या गाई म्हशीला सकाळी धुतात, दूध काढतात, काढलेल्या दुधाला तापवतात, तापवलेल्या दुधाला विरजण टाकून दही करतात, दहीला घुसळून लोणी वेगळी आणि ताक वेगळं करतात, लोणीचं तूप करतात. ही एक संस्कृती आहे. आता एखादा हळूच म्हणेल सर तूप काढतात पण खात नाहीत, ते 90 वरच राहतात. हे फार मजेशीर आहे. ही एक संस्कृती आहे. आणि दुसरी संस्कृती आहे ती शेतीही करत नाही, गायही पाळत नाही, म्हैसही पाळत नाही, दूधही काढत नाही, दही करत नाही, गुचळत नाही, लोणी आणि ताक वेगळं करत नाही, त्याचं तूप करत नाही, रोज तूप खाते. आणि ते आपण रोज देतो त्यांना विनामूल्य. 3 रुपयाच्या पोतीवर 3 पिढ्या जगू शकतात. ही एक व्यवस्था आहे. आणि एक व्यवस्था आहे कष्ट करते पण त्यांच्या पिढ्यानं पिढ्या कष्टच करत राहते. ही एक व्यवस्था आहे. ही कृषी व्यवस्था आहे, ही ऋषी व्यवस्था आहे. आणि या दोघांमधला संघर्ष आहे. आणि चारवाक बुद्धांपासून तर अण्णाभाऊ पर्यंतचा जो सगळ्या महापुरुषांचा संतांचा जो संघर्ष आहे या व्यवस्थेच्या विरोधात आहे, आयत खाऊ व्यवस्थेच्या विरोधातला. आता त्या व्यवस्थेमध्ये आधुनिक जगामध्ये भांडवली व्यवस्था येऊन पोहोचली. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना जेव्हा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले ते कबीरांचा दोहा घ्यायचे. ही फुल्यांनी कोणते पॅटर्न प्रबोधनासाठी चालवले वकील साहेब, बहुत बड़ी बात थी. कबीरांचा दोहा घ्यायचे, सत्यशोधक कार्यकर्ते बसायचे आणि कबीरांच्या दोह्याचं गायन व्हायचं आणि महात्मा ज्योतिराव फुले एका दोह्याचं निरूपण करायचे. आणि त्यातून समता लोकांना सांगायचे, त्यातून मानवता लोकांना सांगायचे, त्यातून धर्माचं शोषण लोकांना सांगायचे. आणि म्हणून धर्माची चिकित्सा केली पाहिजे असं फुले म्हणायचे. चिकित्सा का केली पाहिजे? बाबासाहेब आंबेडकरांना लाहोरमध्ये तिथे एक उच्च जातीय लोकांचं मंडळ होतं, जातपात तोडक मंडळ. त्या मंडळाचं नाव काय होतं? जातपात तोडक मंडळ. किती लोकांनी इथं बसलेल्यापैकी ॲनिलेशन वाचलंय बाबासाहेबांचं? जाती व्यवस्थेचा उद्ध्वंस किंवा जाती व्यवस्थेचं निर्मूलन या नावाने बाबासाहेबांचं मराठीत आलेलं पुस्तक आहे. त्याला ॲनिलेशन इन कास्ट इंग्रजीतलं पुस्तक जे आहे. किती जणांनी वाचलंय? कांशीराम म्हणाले होते मी बाबासाहेबाचं एकच पुस्तक वाचलं आणि ते वाचलं ॲनिलेशन इन कास्ट आणि मी कार्यकर्ता झालो. एकच पुस्तक वाचलं.
आणि पूर्ण आयुष्य बाबासाहेबांच्या चळवळीला द्यायचं ठरवलं एक पुस्तक वाचून, असं कांशीराम जाहीररित्या व्याख्यानात त्यांच्या भाषणांमध्ये सांगत होते. कल्पना करा, एक एवढा मोठा माणूस, बाबासाहेबांनंतरचा सगळ्यात मोठा माणूस राजकीय दृष्ट्या, आपण वाचलेलंच नाहीये. ॲनिहिलेशनच्या प्रस्तावनेत बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जेव्हा डिबेट सुरू झाली, लोकांनी बाबासाहेबांचं डिबेटची सुरुवात कुठून झालेली आहे की बाबासाहेबांना त्यांनी अध्यक्ष केलं, बाबासाहेबांनी यायचं कबूल केलं आणि मग त्यांनी बाबासाहेबांना भाषण लिहायला सांगितलं. मग ते भाषण मुंबईत छापावं की लाहोरला छापावं याच्यावर चर्चा झाली. सुरुवातीची चर्चा एवढीच होती की लाहोरला स्वस्तात पडेल, इथं महाग पडेल अशी होती. पण प्रत्यक्ष जेव्हा बाबासाहेबाचं भाषण त्या लोकांनी वाचलं तेव्हा ते म्हणाले, तुम्ही वेद उपनिषदांपासून धर्मग्रंथावर केलेली टीका ही निरर्थक आहे, काही गरज नाही, इथं औचित्य नाही या कार्यक्रमाच्या दृष्टीनं. आणि त्यांनी सांगितलं काही भाग तुम्हाला यातला वगळावा लागेल. बाबासाहेब म्हणाले, मी काना मात्र सुद्धा वगळणार नाही. आणि बाबासाहेबांचं ते भाषण कॅन्सल झालं. त्या लोकांनी ती परिषदच घेतली नाही, बाबासाहेब गेले नाही. पण बाबासाहेबांनी त्या काळात स्वतःच्या पैशांनी ते ग्रंथ छापलं. बाबासाहेबांनी छापलेलं स्वतःचं पुस्तक बाबासाहेबाचं नाव घेणारे आम्ही माणसं वाचत पण नाही. याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? खरंच तुकारामाच्या भाषेत आमच्या मेंदूची शेती करण्याची गरज आहे की नाही? आमच्या डोक्यातलं तण काढायची गरज आहे की नाही? आमच्या मेंदूची निगा करायची गरज आहे की नाही? तण काढायची गरज नाही, कारण हातात कण काय येत नाही. आम्ही इथे या वाईट अवस्थेत का आलो? कारण आम्ही बाबासाहेबांनी जी मेंदूची शेती केली, मनाची शेती केली, ती बंद केली, पडीक पाडली. आणि ज्यांचे मेंदू आणि मन आंबेडकराईज नाही, ज्यांचे मन आणि मेंदू समतावादी नाही, मानवतावादी नाही, विचार विज्ञानवादी नाही, ती लोक आंदोलन कशी चालू शकतात? हो, नाही चालू शकणार. बाबासाहेबांनी त्या भाषणात डिबेट सुरू झाल्यानंतर, छापल्यानंतर प्रस्तावना वाचा. प्रस्तावनेत बाबासाहेब म्हणाले, शोषण व्यवस्था ही केवळ जाती व्यवस्था नाही. तर मग कोण आहे? तर त्या जाती व्यवस्थेला प्रमाणित करणारा धर्म आहे. ती जाती व्यवस्था योग्य आहे कोण म्हणतं? धर्मग्रंथ म्हणतो. धर्म म्हणतो ना, जाती व्यवस्था योग्य आहे कोण म्हणतं? त्याला प्रमाणित, त्याला प्रतिष्ठा कोण देतं? धर्म देतो. आणि ती प्रतिष्ठा, त्याची प्रमाणितता लोकांमध्ये रुजवतो कोण? तर धर्मग्रंथ रुजवतो. फुले म्हणाले, धर्मग्रंथाची चिकित्सा करा. आणि बाबासाहेबांनी ती चिकित्सा केली. ती चिकित्सा केली. आणि मग बाबासाहेब वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. जाती अंताचा, कुठल्या स्वतःला आंबेडकराईज म्हणणाऱ्या पक्षाची, वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते माझ्या समोर बसले असेल, घरी जा. अनेक पक्षांना घटनाच नाही, पण ज्यांच्याकडे आहे, ज्या संघटनांकडे घटना आहे, त्यांचं घटना काढा आणि वाचा. किती पक्षांच्या एजेंड्यावर जाती अंताचा मुद्दा आहे. फुले आणि आंबेडकरांची चळवळ याचा सगळ्यात प्रथमतेचा मुद्दा जो आहे तो जाती अंताचा होता. कुठला पक्ष करतंय? कुठली संघटना जाती अंताच्या दृष्टीनं काम करते? म्हणजे ज्याच्या इथं जात संपल्याशिवाय समताच प्रस्थापित होणार नाही असं फुले आणि बाबासाहेब म्हणतात. आणि ती जाती व्यवस्था घट्ट करण्यासाठी मागासवर्गीय असं सगळ्या जाती धडपडत आहेत. जातीय संघटना बांधतायत, वेगवेगळ्या जातीच्या महापुरुषांच्या वेगवेगळ्या जयंत्या होत आहेत, कार्यक्रम होत आहेत, पुण्यतिथ्या होत आहेत. तुमच्याकडे येताना मला आनंद याच्यासाठी आहे की तुम्ही त्या व्यवस्थेचा एक भाग आहात. जाती अंताच्या तुम्ही सगळ्यांना घेऊन जयंती साजरी करताय. तुम्ही स्वतःसाठी टाळी वाजवा, स्वतःसाठी वाजवा, कारण तुम्ही ते करताय. कारण सगळे बाबासाहेब काय म्हणाले? जाती अंताचे 4 मार्ग सांगताना बाबासाहेब पहिल्यांदा म्हणाले, वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी एकत्र येऊन बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, एकत्र बसून एका पंक्तीला जेवलं पाहिजे.
नंतर म्हणाले जातीच्या आतल्या जाती तोडल्या पाहिजे, कारण प्रत्येक जातीत 12.5 जाती आहेत, त्यात मोडीत काढल्या पाहिजे. मराठ्यांनी मराठ्यातल्या मोडीत काढल्या पाहिजे, बौद्धांनी बौद्धातल्या काढल्या पाहिजे. बौद्धात जाती आहेत का? आहेत की नाही? माय आहे का? व बौद्धात जाती आहे का? लुगड्यावाली माय जाती आहे की नाही? अंधवत, सोमवस, तिळवण, लाडवण, अनेक बावळे जे आहेत सोमवस करतात का लाडवणाची? कसले बौद्ध आहात तुम्ही? जो जो जाती अंतर्गत जात मानतो आणि आपल्या व्यवहारात आणतो तो कुठलाही बौद्ध म्हणून घेण्याच्या पात्रतेचाच नाही. तुम्ही सोप्या भाषेत त्याला तो नालायक आहे असं म्हणू शकता. काय बाबासाहेबांनी आम्हाला धम्माकडे नेलं, बुद्धाकडे का नेलं? भगवान बुद्धांना एकदा प्रश्न विचारला होता. कलाम नावाचे शूद्रातून आलेले भिक्खू होते आणि त्या भिक्खू संघाने बुद्धांना प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? ते म्हणे, भगवान, जे ब्राह्मणातून आलेले बौद्ध भिक्खू आहेत ते म्हणतात आम्ही सांगतो ते खरं आहे, ऐका. क्षत्रियातून आलेले म्हणतात आम्ही सांगतो ते खरं आहे, ऐका. वैश्यातून आलेले म्हणतात आम्ही सांगतो ते ऐका. आम्ही कोणाचं ऐकावं? कलाम काय म्हणते? शूद्र आहेत. ते म्हणाले आम्ही कोणाचं ऐकावं? भगवान बुद्ध म्हणाले, देशातून वाहणाऱ्या वेगवेगळ्या नद्या जोपर्यंत नद्या म्हणून वाहत आहेत तोपर्यंत तिला सावित्री, लिंचवी, गोदावरी, ज्या काही नद्यांची नावं असतील ती त्यांची नावं आहेत. पण ज्या वेळेला त्या समुद्रात येऊन मिळतात, सिंधून येऊन मिळतात, तेव्हा त्या फक्त समुद्र असतात. त्यांना लिंचवी असतात, ना गोदावरी असतात, ना कावेरी असते, ना यमुना असते, कुठलीच नसते. ते फक्त सिंधू असतात, समुद्र असतात. आणि धम्म हा सिंधू आहे. इथे आल्यानंतर फक्त सगळी लोक धम्माचारी असतात. ते शूद्र नसतात, ते वैश्य नसतात, ते क्षत्रिय नसतात आणि ते स्वर्ण पण नसतात. बुद्धांनी वर्णांताची लढाई जिंकली, कारण बुद्धाच्या काळात जाती व्यवस्था अस्तित्वात नव्हती. नीट इतिहास वाचला की कळत, जाती व्यवस्थेचा इतिहास 1,500-2,000 हजार बुद्धांच्या नंतरचा आहे. आधीची विषमता ही वर्णाची होती आणि ती वर्णव्यवस्था संपवली. म्हणून बुद्धांना वर्णव्यवस्थेचा वर्णांतक नेता मानला जातं, क्रांतिकारक मानलं जातं. आणि नंतर जी जाती व्यवस्था निर्माण झाली त्या जाती व्यवस्थेचा अंत करण्यासाठी ज्या महापुरुषांनी लढाई उभी केली ते फुले आणि आंबेडकर आहे. आणि त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या त्या व्यवस्थेतली आम्ही एक आठ पूर्ण नाही करू शकत. 1 8 जाती अंतर्गत जाती विसर्जित करून किमान एका जातीचे लोक एकमेकाशी नाते नाही करू शकत. त्या लोकांनी स्वतःला बौद्ध म्हणून घेण्यात काहीही अर्थ नाहीये. वाईट वाटेल. आज इथून जाताना हे ठरवा, मी माझ्या मुलीचं लग्न करताना बाबासाहेबांनी शेवटचा उपाय सांगितला होता आंतरजातीय विवाहाचा आणि सगळ्यात प्रभावी उपाय सांगितला ॲनिलेशन मध्ये. हा, आपण पहिल्या टप्प्यात किमान पहिला टप्पा तुम्ही पूर्ण केला. सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र आणून बाबासाहेबांची जयंती साजरी करतायत, ज्योत पेटवतायत, सगळे एकमेकाकडे खाताय. बकरी ईदला बिर्याणी मुस्लिमाच्या घरातून आपल्या घरात येते, आपल्या घरातून जे आहे ते फराळ त्यांच्या घरात जाते. हे पहिली अट पूर्ण केली. पण बाबासाहेबांची दुसरी अट जी आहे, जी फार प्राथमिक आहे, फार कॉमनची आहे, छोटीशी आहे, आम्ही जातीच्या आतल्या जाती विसर्जित करून जेव्हा आपसात नाती गोती करायला लागू तेव्हा आम्ही बौद्ध होण्याची पहिली अट पूर्ण करू. खूप अटी आहे, पहिली अट पूर्ण करू. आणि तोपर्यंत जर त्या अटी आम्ही पूर्ण करत नसू तर तोपर्यंत वाईट वाटू द्या, दुसऱ्यांदा मला बोलू नका, तोपर्यंत आम्ही बौद्ध नाही महारच आहोत. कारण जाती व्यवस्था तिकडे आहे.
विषमता तिकडे आहे, खालसावरचं तिकडे आहे, एकमेकाशी नातं न करण्याची परंपरा तिकडे आहे, जिथून आपण आलो. आपण त्याच व्यवस्थेत अडकलेले आहोत. जयभीम घातल्याने कोणी बौद्ध थोडी होतं. जयभीम घातल्याने जर बौद्ध झाला असतं तर कशाला लागलं असतं. आणि जयभीम हे काही अभिवादनाची पद्धत नाहीये. एखादा माणूस आपल्याला जयभीम घालतो, रामराम घालतो, एवढं सोपं जयभीम नाहीये. जयभीम हे कुठल्या तरी मुस्लिम, हिंदू, ख्रिस्ती, इतर धर्मियांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अभिवादनाच्या पद्धतीला पर्यायी व्यवस्था नाही. ही व्यवस्था नाही, पर्यायी व्यवस्था नाही आहे. जयभीम ही ती व्यवस्था आहे. जेव्हा मुडे सर तुम्हाला जयभीम घालतील तेव्हा मुडे सर तुम्हाला म्हणत असतात, मी बाबासाहेबांच्या मानव मुक्तीचा लढ्याचा शिपाई आहे, तू आहेस का? आणि पुढचा जेव्हा त्याला पलटून जयभीम घालतो तेव्हा तो म्हणतो मी टू, मी पण आहे. जयभीम घालणं हे नाही आहे, लक्षात ठेवा. जयभीम घालणं नुसतं अभिवादन करतोय, काहीतरी पर्यायी व्यवस्था असं नाही आहे. मी या विचाराचा बांधील आहे, त्या विचाराचा पाईक आहे, ते पुढे नेण्याचं काम करणार आहे. मी आहे, तू आहेस का? त्यांनी अभिवादन केलं की हो मी पण आहे. म्हणजे आम्ही बांधव आहोत, आम्ही समान वाटेने समान आंदोलनाला जगणारी माणसं आहोत. मग तो त्या अर्थानं जयभीम घालणारा कुठल्याही जाती धर्माचा माणूस हा आंबेडकरांचा आहे. कुठलाही माणूस होतो, तो त्याची जात नाही बघायची, कारण तो हे मानवतेचं आंदोलन, माणसाच्या गुलामीच्या मुक्तीचं आंदोलन पुढे नेण्याचं काम करतो आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, त्या निलेशनच्या प्रस्तावनेत म्हणाले की जर जाती व्यवस्था संपवायची असेल तर धर्माची चिकित्सा करा, आणि धर्माची चिकित्सा जर करून त्याची प्रमाणितता, त्याचं पावित्र्य संपवायचं असेल तर धर्मग्रंथांची पण चिकित्सा करा. रामकृष्णाचे गोड बंगाल बाबासाहेब लिहितात, त्याचं कारण ते आहे. हुआ शूद्रा हा ग्रंथ वाचा. त्याच्या प्रस्तावनेत बाबासाहेब ब्राह्मणी छावणीला उद्देशून लिहितात. काय लिहितात? तुम्ही ज्या ज्या ग्रंथांना पवित्र मानता, म्हणजे किती सुंदर गोष्टी आहे बघा. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पहिल्या ग्रंथकार सभेमध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सहभागी व्हावं म्हणून रानड यांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांना एक पत्र दिलं होतं की आम्ही ग्रंथकारांची सभा, ज्याला साहित्य संमेलनाचा उगम मानलं जातं, आम्ही ग्रंथकारांची सभा घेतो आहोत, त्या सभेला तुम्ही यावं. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्याला दिलेलं उत्तर हे समग्र फुलेमध्ये आलेलं आहे, एकदा वाचा. महात्मा ज्योतिराव फुले लिहायला सुरुवात करतात, माझ्या घालमोड्या दादा. सुरुवात काय लिहितात? माझ्या घालमोड्या जाता, ज्या ग्रंथांना आणि ग्रंथ लिहिणाऱ्यांना ज्याचं अधिकार त्याला देववत नाही, त्या ग्रंथकार सभेशी आमचं काही घेणं देणं नाही. फुल्यांना काय म्हणायचं आहे की जो माणूस आहे, माणूस म्हणून त्याचा अधिकार आहे, तो माणूस म्हणून त्याची प्रतिष्ठा आहे, त्याची इज्जत आहे, या देशाचा नागरिक म्हणून त्याचा या भूमीमध्ये, या देशातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये वाटा आहे, ते तुम्ही नाही देऊ शकत. आणि जे ग्रंथ समता प्रस्थापित नाही करू शकत, त्या ग्रंथाच्या ग्रंथकार सभेत मी येणार नाही. आणि पुढे महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, आम्हाला आता आमचे ग्रंथकार सभा संमेलन भरवावी लागतील. आपल्या सगळ्या सत्यशोधकी असेल, विद्रोही असेल, आंबेडकरी असेल, मुस्लिम असेल, ख्रिस्ती असेल, आदिवासी असेल, ग्रामीण असेल, भूमिजन असेल, या सगळ्या प्रकारच्या साहित्य संमेलनाचा, स्वतंत्र साहित्य संमेलनाचा जन्म महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या या पत्रात झालेला आहे. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, आमचं आम्हाला भरवणं गरजेचं आहे, हे आम्हाला समता देणार नाही, हे आमच्या अधिकाराचं लिहिणार नाही, हे आम्हाला माणूस मानणार नाही, हे आमची विषमता संपवून आमची प्रतिष्ठा आम्हाला देणार नाही, हा आमचा अधिकार आम्हाला देणार नाही. आणि आम्हाला जर आमची प्रतिष्ठा, आमची मानवता, आम्हाला समता हवी असेल तर आम्ही ग्रंथही लिहिले पाहिजे, त्याची संमेलनं भरवली पाहिजे. हे फुले त्या पत्रात लिहितात.
जास्त गंभीर होते? कळतं ना बाई? बोलतोय ते कळतं ना? मी मराठीचा मास्तर आहे, मी शिकवलेलं माझ्या विद्यार्थ्यांना फार कळतं. पोरं म्हणतात सर तुम्ही शिकवलेलं आम्हाला कळतं. आणि मी अमराठी भाषिक आहे, अजिबात माझ्या घरात मराठी बोलल्या जात नाही. जयस्वाल साहेब मराठी बोलत नाही माझ्या घरात, एक वाक्य पण बोलत नाही. कारण घरची भाषा घरी आहे, बाहेरची भाषा बाहेर आहे. म्हणजे फुल्यांच्या ग्रंथकार सभेला रानड्यानं लिहिलेल्या पत्रात सगळ्या साहित्य संमेलनाचा जन्म आहे. त्या सगळ्या आधुनिक भारतातल्या साहित्य संमेलनाचा जन्म हा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या एका पत्रात आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर हुवा शूद्राच्या प्रस्तावनेत लिहितात, तुम्ही ज्या ज्या ग्रंथाला पवित्र समजता आणि पूजनीय तुम्हाला ते वाटतं, ते सगळे ग्रंथ मला अपवित्र आणि तिरस्करणीय वाटतात. बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे, माझं नाहीये. हुवा शूद्रा काढा, शूद्र पूर्वी कोण होते, अगदी प्रस्तावनेत आलेला आहे. काय म्हणतात? जे जे म्हणून ग्रंथ, धर्मग्रंथ तुम्हाला पवित्र वाटतात आणि पूजनीय वाटतात, ते ते ग्रंथ मला अपवित्र वाटतात आणि तिरस्करणीय वाटतात. आणि बाबासाहेब पुढे म्हणतात की कारण त्याच्यामध्ये मी ज्या समूहाचा आहे त्या समूहाची गुलामी दडलेली आहे. का अपवित्र वाटतात? की त्यात माझ्या या वर्गाची हजारो वर्षाची गुलामी दडलेली आहे. आम्ही गुलाम का आहोत? मनुस्मृतीतला एक श्लोक आहे, एक हे आहे, फार सुंदर श्लोक आहे. किती जणाला पाठ आहे मला माहित नाही. देवाधीन जगत, कधी ऐकलं नाही? 25 तारखेला मनुस्मृती जाळून टाकायची, स्त्री मुक्ती दिन साजरं करायचं, मोकळं व्हायचं. वाचायचं कशाला? मग कोणीतरी बावळट अभिनेता येतो आणि ते म्हणतं की मनुस्मृती जाळणाऱ्यांनी मनुस्मृती वाचलीच नाही म्हणून त्यांनी जाळली, वाचली असती तर जाळली नसती. आमचे गधे त्याच्यावर काहीच बोलत नाही, कारण त्या गध्यानं वाचली नाही त्यामुळं त्याला माहित नाही, आमच्या गध्यानं वाचली नाही त्यामुळं हाही प्रतिक्रिया देत नाही. त्यामुळं यालाही नक्की कळत नाही बाबासाहेबांनी का जाळली, आणि त्याला तर कळायचा प्रश्न नाही, त्याला माहित आहे. पण त्यांना माहित आहे हे गधे वाचत नाहीत, त्यामुळं मी काही बोललो तरी चालतं. एकच श्लोक सांगतो, एक, देवाधीन जगत मंत्राधीन दैवत, ते मंत्राधीन दैवत, ते मंत्रो ब्राह्मणाधीन ब्राह्मणो मम दैवत. बसला बोकांडी. कळालं काही? हे जग देवाच्या ताब्यात आहे, पण देव मंत्राच्या ताब्यात आहेत आणि मंत्र ब्राह्मणाच्या ताब्यात आहे. त्यामुळं भूमीवरचे माझे दैवत ब्राह्मण आहे, कारण चाबी त्याच्याकडे आहे देवाकडे जायची. म्हणजे जग सामान्य माणसाला काय वाटेल, अरे राव, 1-2 लेकराचं घर सांभाळणं होईना एवढं जग कोणीतरी सांभाळत असेल, हे जग देवाच्या ताब्यात आहे, कबूल, मान्य. कारण आपलं 2 गाभरं सांभाळणं होईना अख्खं जग कोणतरी सांभाळतच असेल ना. देवाधीन जगत म्हटलं की लोक म्हणाले ओके ओके नो प्रॉब्लेम. पण पुढे त्यांनी म्हटलेलं तुम्ही मनुस्मृती म्हणते ते तुम्ही वाचत नाही. ते काय म्हणतात, देव जग देवाच्या ताब्यात आहे, पण देव मात्र मंत्राच्या ताब्यात आहे. देव कोणाच्या ताब्यात आहे? मंत्राच्या ताब्यात आहे, आणि ते मंत्र त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळं ते तुमचे देव आहे, कारण तुम्हाला जर देवाकडे जायचं असेल. आणि महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, ईश्वर आमची जर आई असेल, आम्ही जर सगळी ईश्वराची मुलं असू, तर साहेब फुले काय म्हणतात, आम्ही सगळी जर एका देवाची लेकरं असू, तर आम्हाला आमच्या आईला भेटायला जायला दलालाची काय गरज आहे, मध्यस्थीची काय गरज आहे? आम्ही डायरेक्ट त्या देवाला भेटू, आमच्या आईला आम्ही डायरेक्ट भेटू. त्यामुळं महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या आंदोलनातला पहिला टप्पा होता देव आणि सामान्य मनुष्याच्या मधली जी दलालीची व्यवस्था आहे, पुरोहितशाही आहे, ती संपवण्यासाठीचं आंदोलन. हे फुल्यांचं पहिलं आंदोलन होतं.
जर या जगाला निर्माण करणारा देव आहे आणि ती जर सगळ्यांची आई आहे, तर आमच्या आईशी भेटायला आम्हाला कशाला दलाल लागतो, फुले म्हणाले. हे पहिलं आंदोलन आहे. सामान्य माणसाच्या डोक्यातून ही व्यवस्था, विषमतेची व्यवस्था काढण्यासाठीचं हे पहिलं आंदोलन आहे. ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे. मानव मुक्तीचा लढा कुठून सुरू होतो? बुद्ध धम्म सांगणारा धम्म पुरुष जेवढा आहे त्यापेक्षा अधिक बुद्ध हा मानव मुक्तीचा जगातला पहिला उद्गाता आहे, पहिला नेता आहे. किती जणाला माहित आहे? बुद्धाच्या काळात कोणती व्यवस्था होती किती जणाला माहित आहे? बुद्धाच्या काळात भारतातली समाज व्यवस्था भूपती आणि भूदासांची होती. भूपती म्हणजे जमिनीचे मालक आणि भूदास म्हणजे त्यांच्याकडे गुलाम म्हणून शेती कसणारे, त्यांच्याकडनं अन्न पाण्य कपडे दिले की त्यांच्या त्या अगदी विकत माणसं. भारतामध्ये 2-2 रुपयात माणसं मिळत होती. मानव विक्रीचा व्यवसाय होता. राजे महाराजे जेव्हा एखाद्या राजाला हरवायचे तेव्हा लुटून नेताना तिथले स्त्री पुरुष पण न्यायचे आणि रस्त्याला ज्याला ज्याला लागतात कामाला त्याला विकत चालायचे. बुद्धाच्या पूर्वी आणि बुद्धापर्यंत ही व्यवस्था होती. मेंढक नावाचा भूपती भगवान बुद्धांच्या विचाराने प्रेरित झाला आणि भगवान बुद्धाकडे आला आणि बुद्धांना म्हणाला, भगवान मला तुमच्या संघात सहभागी व्हायचं आहे, मला तुमच्या धम्मात सहभागी व्हायचे, सहभागी करून घ्या. भगवान बुद्ध म्हणाले, तुझे सगळे भूदास जे आहे त्यांना मुक्त कर, मग तू संघाचा अनुयायी होऊ शकतोस. गुलामाला मुक्त कर, मग तू माझ्या संघाचा सदस्य होऊ शकतोस. जे जगामध्ये माणसाची गुलामी संपवण्यासाठी आणि त्याला स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी पहिली लढाई लढणारा म्हणजे बुद्ध, धम्माचा उद्गाता म्हणून जेवढा श्रेष्ठ आहे त्याच्या 1000 पट श्रेष्ठ, मानवाची गुलामी, जगातल्या मानवाची पहिल्यांदा गुलामी संपवणारा महापुरुष म्हणून बुद्ध श्रेष्ठ आहे. आणि त्या बुद्धांचे अनुयायी कोण कोण आहेत? कोण कोण आहे? ज्यांनी विज्ञानवाद रुजवण्यासाठी, ज्यांनी माणूसपण रुजवण्यासाठी, ज्यांनी समता रुजवण्यासाठी, ज्यांनी जातीयता संपवण्यासाठी, ज्यांनी धर्मांधता संपवण्यासाठी, ज्यांनी अंधश्रद्धा संपवण्यासाठी, ज्यांनी व्यसनाधीनता संपवण्यासाठी काम केलं, ती सगळी माणसं कमी अधिक प्रमाणात बुद्धांच्या अनुयायी आहेत. परवाला सध्या बंजारा समाजामध्ये, इथं कोणी बंजारा बसलेला आहे का? एखादा हातवर करा, मला बरं वाटेल. हा आहे, बसा. कोणी, मी बोललो बंजाऱ्याबद्दल तर साक्षीदार पाहिजे, नाहीतर लोक काही सांगतात ते असं बोलले आपल्याबद्दल. सध्या बंजारा समाजामध्ये एक वाद निर्माण झालाय महाराष्ट्रात. औरंगाबाद विद्यापीठामध्ये पवार नावाचा एक इकॉनॉमिक्सचा प्राध्यापक आहे, नाव सांगतो, केस केली तर चालेल, काही बिघडत नाही. फुलसिंग जाधव नावाचा RSSचा कार्यकर्ता आहे, तोही बंजाराचा आहे. या दोघांनी एक वाद उभा केलाय, संत सेवालाल जयंतीच्या दिवशी सुरू केलाय. ते म्हणाले, आमच्या कोणत्याही, म्हणजे त्या पवारनी पहिली पोस्ट टाकली फेसबुकला की बंजारा समाजातल्या कोणत्याही संतांनी जाणजो छाणजो पच माणजो असं म्हटलेलं नाही. आणि त्याच्यावरनं वाद सुरू झाला दोन्हीकडनं. काही म्हणाले म्हटलं, काही म्हणाले नाही म्हटलं, आणि वाद सुरू झाला आणि मोठी डिबेट सुरू झाली. आणि याच्यावर मग फुलसिंग जाधवांनी अनेक लेख लिहिले की सेवालाल महाराजांनी हे म्हटलेलंच नाही. तुम्ही जेव्हा मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या गुलाम होता, तुम्हाला जोपर्यंत मानव मुक्तीचा विचार तुमच्या मेंदूत गेला नाही तोपर्यंत तुम्ही तुमचाच महापुरुष संपवताय हे सुद्धा तुम्हाला कळत नाही. सेवालाल महाराजांनी अख्ख्या जगाचं शेणासाई वेस म्हटलं, हे सेवालाल महाराजांनी म्हटलं नाही. जाणजो छाणजो हे सेवालाल महाराजांनी म्हटलं नाही. जेर दिवस स्वतः लगाली जो म्हणजे अतदीप भव सेवालाल महाराज म्हणाले नाही. हे सगळं म्हणाले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. का तर हे सगळं म्हणे बुद्ध म्हणाला.
आणि जे श्याम मुडे असेल, ग राठोड असेल, प्रकाश राठोड असेल, त्यांनी नावानिशी लिहिलेलं आहे आमच्या, की ते म्हणाले हे जे सांगतायत ना हे बंजारा समाजाला बुद्धाकडे नेत आहेत आणि म्हणून हे सेवालाल महाराजावर सगळं थोपवत आहेत. मी म्हणालो तुमचं म्हणणे काही सेकंदासाठी मान्य जरी केलं, हे सगळे विचार सेवालाल महाराजाचे काढून टाकले तर सेवालाल महाराज उरतो काय? तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस. महापुरुष कसा असतो? कोणाला महापुरुष म्हणतात? काय व्याख्या आहे महापुरुषाची? जो तिन्ही काळाच्या पुढे भूत, भविष्य, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळामध्ये ज्यांची तत्व लागू होतात, जगाच्या कल्याणाच्या उपयोगी पडतात, असं तत्वज्ञान ज्यांनी सांगितलं तो महापुरुष असतो. हे सेवालाल महाराजांचं काढून टाकलं तर सेवालाल महाराज गोरमाटीर भाषाम काही वेजाय बिया थोतो वेजाय. बंजारीतला फार सुंदर शब्द आहे थोतो. थोतो म्हणजे काय? काही कंस असतात बघा, दानच नसतो, कणीसच असतं एवढं मोठं, एक काही दान नसतं, त्याला मराठीत काय म्हणतात? बंजारीत फार सुंदर शब्द आहे थोतो. ठालो म्हणजे खाली आहे, कणीस आहे, दाना नाहीये. सेवालाल माणूस महाराज थोतो वेदायनी भ्या. वेदायक कोणी? तत्वज्ञान संपगो सेवालाल महाराज थोतो संपगो. म्हणजे आपल्या लोकांच्या हातून असू शकतो. काल जन्माला आलेल्याचा 2500 वर्षापूर्वीच्या वर नाही, एवढी अक्कल आपल्याकडे जर आली तर आपण येणाऱ्या काळात खूप मोठं काम उभं करू शकतो. आणि जाता जाता एवढं सांगतो, आम्ही आता फ्रीज झालेले आहोत, थिजलेले आहोत. फ्रीज होणं याचा अर्थ काय? वाहतं पाणी जेव्हा बर्फ होतं तेव्हा एका जागी थांबून जातं आणि जी जी गोष्ट एका जागी थांबते ती सडते, ती उपयोगी नसते. आम्ही वैचारिक दृष्ट्या फ्रीज होणं हे आमच्यासाठी प्रचंड धोकादायक आहे. एक पंजाबी कवी जे दहशतवादी आज देशात दहशतवाद माजवत आहेत, तशाच दहशतवाद्यांना सहन झाला नाही आणि त्या दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या घातल्या. म्हणजे जगातला पहिला कवी आहे ज्याची कविता, त्याच्या कवितेनं भीती वाटत होती दहशतवाद्यांना, आणि त्याला गोळ्या घातल्या. दहशतवाद्यांना पानसरेंच्या शब्दांची भीती वाटत होती म्हणून गोळ्या घातल्या. दहशतवाद्यांना कलबुर्गींच्या भाषेची भीती वाटत होती म्हणून गोळ्या घातल्या. कलबुर्गींच्याही तीच अवस्था केली, त्या पत्रकार असलेल्या स्त्रीची तीच अवस्था केली. कारण जे तुमच्या मेंदूला गुलामीतून मुक्त करायचा विचार मांडेल ते दहशतवाद्यांचे शत्रू असतात. त्या कवीनं सांगितलेली एक त्याची कविता आहे, खूप लंबी आहे, मी एक चरण तुम्हाला सांगतो. त्यांनी म्हटलं की आपल्या प्रॉपर्टी जी असते ना, मेहनत की लूट खतरनाक नाही होती. तुम्ही कमावलं, कोणी लुटून नेलं, वाईट आहे, बुरा तो है, खतरनाक नहीं है. मेहनत की लूट खतरनाक नहीं होती, पुलिस की मार खतरनाक नहीं होती. तुम्ही हक्कासाठी बाहेर पडलात, आंदोलनात उतरलात आणि पोलिसांनी तुमच्यावर हल्ला केला, थांबतोय मी एका मिनिटात थांबतोय, हल्ला केला आणि समजा गुन्हा दाखल झाला तर टेन्शन घेऊ नका, वरच्या वेळेचा माझ्यावर होईल, तुम्ही काही काळजी करू नका. तर हे खूप आहेत माझ्यावर, आदत झाली ना आता. त्यांनी काय म्हटलंय, पुलिस की मार खतरनाक नाही होती, तुम्ही हक्कासाठी बाहेर पडला आणि पोलिसांनी लाठी हल्ला केला तर वाईट नाही आहे, खतरनाक होता है मुर्दा शांति से भर जाना, ना होना तड़प का सब सहन कर जाना. खतरनाक काय असते, आपल्या डोळ्यासमोर स्त्रियांचे बलात्कार होत आहेत, लोकांच्या कत्तली होत आहेत, अल्पसंख्याकांच्या कत्तली होत आहेत, दलितांच्या कत्तली होत आहेत, शेतकरी आत्महत्या करतायत, कामगार मारल्या जात आहेत, कामगार विस्थापित केल्या जात आहेत. देशात अविश्वसतेचं, एकमेकावर विश्वास ठेवू नये असं वातावरण निर्माण केलं जात आहे. आणि अशा काळात
खतरनाक होता है मुर्दा शांती से वरदाना, चुप बसणं हे जास्त खतरनाक आहे. खतरनाक होता है मुर्दा शांती से भर जाना, ना होना तड़प का सब सहन कर जाना. आपल्यामध्ये त्याच्या विरोधी लढाईची मानसिकता नसणं हे खतरनाक आहे. और उससे भी खतरनाक होता है अच्छी किताबों को संदूक में बंद कर देना. सबसे खतरनाक होता है अपने सपनों का मर जाना. सबसे खतरनाक होता है अपने सपनों का मर जाना. आता काहीच होऊ शकत नाही अशी मानसिकता होणं म्हणजे आपण स्वप्न बघणं बंद केलंय. शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलं स्वराज्य उभं चाललं. फुल्यांनी स्वप्न उभं केलं. वारकरी संतांनी स्वप्न पाहिलं. महाराष्ट्रात सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रात लोकशाही आली. फुल्यांनी स्वप्न पाहिलं. या देशामध्ये परिवर्तनाची लाट आली. बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं आणि या देशात जगात न होणारा बिना शस्त्राचा क्रांतिकारी बदल झाला आणि आज आपल्या हातात संविधान आलं ज्याच्यामुळे आपण लढू शकतोय. त्यामुळं आपली स्वप्न मोरू देऊ नका. आणि आज कधी नव्हे तेवढी फुले आंबेडकरांचा विचार जाती जातीत धर्माधर्मात गल्ली गल्लीत वस्ती वस्तीत स्त्री पुरुषांना सगळ्या लिंगांच्या सगळ्या वंशाच्या लोकांना जाऊन सांगण्याची वेळ आलेली आहे. तरच हा देश वाचेल. अन्यथा हा देश येणाऱ्या काळात अफगाणिस्तान होईल आणि बर्बाद झालेला असेल. ते होऊ द्यायचं नसेल तर आम्हाला आमच्या स्वातंत्र्याची किंमत जीवाने चुकवावी लागली तरीही चुकवायची तयारी ठेवा आणि आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवा. देश अबाधित ठेवा. हे मी म्हणत नाही, बाबासाहेब म्हणाले होते की तुम्हाला जर तुमच्या स्वातंत्र्याची किंमत जीवानी चुकवावी लागत असेल तर चुकवा, पण गुलामीत राहू नका. एवढं एक आव्हान करतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. उद्या दिनांक ठीक 9 एप्रिल सकाळी ठीक 9 वाजता भीमज्योती विचार मंचावरून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन.